हनुमान बेलपाडा नाणेफेकीचा कॉल जिंकला. हनुमान बेलपाडा संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते बेशबी संघाला. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला आशुतोष आशुतोष पाटीलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आशुतोषनं. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. ऋतिक म्हात्रेच्या पहिल्याच बॉलवर पलटवार केला. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका खेळून काढला. एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आशुतोषच्या बॅट आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडूवर 2 चौकारलेत आशुतोषच्या बॅटमधून. लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फटका खेळला. अगदी खेळाडू कक्षाकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न होता पण एका धावेवर थांबावं लागणार आहे आणि एकेरी धावेनिशी आता धावपटला धावा लागले गेले. त्या वेशबी या संघाच्या बिनबाद 9 धावा पाहायला मिळतात. आज या स्पर्धेची पहिली रात्र पाहायला मिळाली आणि अनेक मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लाभले होते. अशी ही एक नामांकित स्पर्धा खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषक 2026 पण हे भव्यदिव्य आयोजन पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील हा दुसरा सामना आपण सध्या पाहतोय. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीक पाटील समोर आहे. बाळा या नावानं खरं तर ज्या खेळाडूला ओळखलं जातं. गत हप्त्यामध्येच विनोद स्पोर्ट गावठाणच्या दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं मालिकेचा फ्रीज जिंकला होता असा प्रतीक मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळतोय. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता आणि पुढ्यामधून फिंगर रोल चेंडू केला. चेंडू थोडासा बाहेर वळवला आणि आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना आपण ऋतिक म्हात्रेला पाहू शकतो. सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आले होते पण त्यानंतर मागील 3 चेंडूवर फक्त एकच धाव दिलाय. त्यामुळे गोलंदाज आपण कौतुक करूयात. P1च्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 90 धावा. पाठीमागे गेले चेंडूला पाठीमागे पाठवलंय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. प्रतीक पाटीलच्या बॅट मिळाला हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपडा धावा लागले गेले. त्या वेशबी संघाच्या बिनबाद 13 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर विनय म्हात्रे आलेत. विनय म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. पुढ्यामध्ये बॉल टाकला होता. इनफिल्डच्या वरतून चेंडू खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते आणि दुसरी धाव घेत असताना जीवाच्या आकांताने खेळाडू धावले. ते टीव्ही अंपायरची मदतीतून घेतली जाणारा तिसऱ्या पंचकडे आपण बोलतोय. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि नामांकित पंचांचा पॅनल NR पॅनल नीरजजी राणावत असतील, गणेशजी बाविस्कर सर असतील, शशी मेहर असतील, नवी मुंबई विभागातील नामांकित पंचांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. महाराष्ट्र राज्य, कोलकाता असेल आणि गुजरातमध्ये जाऊन बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा ज्या पॅनलनं गाजवली आणि एक विश्वासू पॅनल
म्हणूया खरं तर पॅनलकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा आपण टेक्निकल टीमकडे वळतोय जिथे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय ऑन फील्ड डिसिजन जो येईल तो निर्णय आपण स्वीकारणार आहोत. कारण कॅचअप झाला नाही त्यामुळं हॅलो विपुलजी मोहिते यांना आपण इन्व्हाइट करतो पण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि चला आपण लक्ष असू द्या ज्या टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे जेव्हा कॅमेऱ्यामध्ये एखादा चेंडू आपण कव्हर करू शकला नाही तेव्हा ऑनफिल्ड डिसिजन जो असेल जो निर्णय दिला जाईल तो आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि आणखी एक महत्त्वाचा नियम वाईडसाठी कोणताही तुम्ही रिव्ह्यू तुमच्यासाठी नसेल. तुम्ही रनआउट आणि नो बॉलसाठी हाईट पॅकसाठी तो रिव्ह्यू घेऊ शकताय. वाईट बॉलसाठी कुठल्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. आणि त्यामुळं हाईट फॅक्ट नो बॉल आणि रनआउटसाठी आपण एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगमध्ये देणार आहोत. आपण वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे जिथे मागील चेंडूवर 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. प्रतीक पाटील आणि आशुतोष पाटील अशी आघाडीचे 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर्व मान्यवर उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित राहिलेत. हे प्रेम आहे माणिक शेठ म्हात्रे यांच्यावर, हे प्रेम आहे मयूर शेठ म्हात्रे यांच्यावर आणि खंडोबा क्रिकेट क्लब दासी या संघावर. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळाले. सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 17 धावा पाहायला मिळतात. आशुतोष पाटील खेळतात आणि आशुतोष पाटील यांच्या बॅटमधून जर आज अर्धशतक आल्या तर वेशवी गावचे खेळाडू आमचे समर्थ कडू यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅच प्राइज आशुतोषसाठी दिले जाईल. चला मॅच सामने चालू असताना कोणी प्लीज आपण वाहन मैदानाच्या आतमधून घेऊन येऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. चला आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. 2 चेंडूमध्ये 4 धाबा गोलंदाजांनी खर्च केल्यात. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल होता. बॅटची वरची कडा पाठीमागा क्षेत्ररक्षक रोहन धावण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय आणि इथून मात्र सिंगलला डबलमध्ये आणि डबलला टेबलमध्ये 3 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 20. जे करायचे ते सुरुवातीला करायचं आणि ती सुरुवात सध्या करत असताना आपण वेशवी संघाला पाहू शकता. अशी सुरुवात 16व्या शतकामध्ये 16व्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. वीस धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि नेक्स्ट बॉल यावेळी बॉल पाठीमाग जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पण इथून चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता. प्रॉपर बॅटच्या मिनिटमध्ये बॅटच्या फ्लोमध्ये आला आणि त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतो आणि इथून मात्र धावपटला धावा लागले गेले त्या 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या पण हे विनय मातेचं षटक मागील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्यात. विनय मातेचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा या गोलंदाजाने केला मागील 2 वर्षामध्ये. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. डी बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथून मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वेशवी 11 वेशवी या संघाच्या बिनबाद 22 धावा 22 धावा पाहायला मिळतात. युवा जनरेशनचे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये धावा बनवताना पाहायला मिळतात वेशवी संघासाठी. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केला होता क्षेत्ररक्षकानं पण इथून बाल बचावले फलंदाज त्यामुळे शेवटचा चेंडू निर्धाव आला. या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर अवघ्या गोलंदाजानं 90 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 22 धावा.
आधारित असलेलं आपण असं संगीत ऐकलं. सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचं सिंहासन होतं. तुम्ही सिंहासन शोधत बसू नका, स्वतः सिंह बना. तुम्ही ज्या जागेवर बसेल त्या जागेचं सिंहासन होईल. आणि असं सिंहासारखं व्यक्तिमत्व हॅट्रिक सरपंच संतोषजी घरत यांचं आपण हे संगीत ऐकलं. 2 षटकामध्ये 22 धावा पाहायला मिळाल्यात. आणखीन 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅचमध्ये पवन थोडासा लोवेश स्कोर पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली राहिली जांभूलपाडा संघाची आणि तो सामना जिंकला तो म्हणजे जांभूलपाडा संघानं. बरेचसे प्रेक्षक देखील ही एन्जॉय करतात आणि या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर बरेचसे प्रेक्षक अगदी सामना पाहण्यासाठी देखील आलेत. कारण याच विभागातील आज बरेचसे संघ खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर सनी ठाकूर आलेत. सनी ठाकूर यांना आता आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. बेलपाडा संघातील एक सध्याच्या घडीला युवा जनरेशनचा असा खेळाडू ज्यांना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर बेलपाडा संघामध्ये स्थान मिळवलं होतं आणि त्यानंतर सध्याच्या घडीला सर्वाधिक अष्टपैलू भूमिका साकारणारा सनी सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 वर्षापूर्वी बेलपाडा प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूंनी चांगली खेळ केला होता आणि तिथे देखील आपल्या नावाची छाप सोडली होती आणि संपूर्ण बेलपाडकरांना अभिमान झाला होता की आणखीन एक युवा जनरेशनचा खेळाडू बेलपाडा टेनिस क्रिकेटला मिळाला आणि ते नाव आहे सनी ठाकूर. आपल्या नावाची ठाकूरशाही बऱ्याचशा मैदानामध्ये दाखवली आणि पहिला चेंडू त्याच दाखणीचा टाकत असताना चेंडू निर्धाव हाताळला. 22 धावा पाहायला मिळाल्यात. शरीरापेक्षा थोडासा दूर ठेवला होता. बॅटिंग क्रीजपासून थोडासा दूर टाकत असताना आणि बॅटच्या रीचपासून थोडासा चेंडू दूरच ठेवला. त्यामुळे आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवातीचे 2 चेंडू आणि ते देखील गुडलेस पॉईंटवर उडवलेत. टॉस करणारे आपण चेंडू पाहिले त्या आणि मागील 2 चेंडू निर्धावचे देखील पाहायला मिळाले. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचाच टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा शॉर्ट चेंडू टाकतोय पण फलंदाजांच्या मिनिटपासून आपण म्हणूयात दूर टाकण्याचा प्रयत्न, शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल पाहायला मिळाला. सध्याच्या टेनिसच्या विश्वामध्ये जर पाहायला गेलं तर आपण नीरज सर मोऱ्याचं क्रीडांगण पाहिलं होतं जिथे प्रसाद गरजची बॅटिंग 246 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. सर्वाधिक लांब लचक षटकार 30 षटकार त्यानं त्या स्पर्धेमध्ये ठोकले होते. या बेलचा बॉल पुन्हा एकदा निर्धावचं टाकत असताना आपण सनीला पाहतोय. आकाश कृष्ण ठाकूर बेलपाडा यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 विकेट जर सनीने मिळवलेत तर 1000चे कॅच प्राइज दिले जाईल. पण सध्याच्या घडीला आपण म्हणूयात की मिडल षटकाकडं हे षटक जाताना पाहायला मिळेल. निर्धाव षटकाकडं आपण म्हणूयात सनी ठाकूरचं षटक. मागील 5 चेंडू निर्धावच टाकलेत गोलंदाजांना आणि त्यामुळे चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या आशुतोषने चौकारानं सुरुवात केली आणि त्याला आता धाबापासून धाव करायला लागतोय तो म्हणजे सनी ठाकूर. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय जिथे सिंगल रन्स कंप्लीट केली गेले आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये. धाव घेत असताना खेळाडू क्रमांक पहिला धावबाद परिणामी विश्वी संघाला लागलेला हा पहिला हादरा. मागील चेंडूचा निर्णय स्क्वेअर लेग पंच आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा. येस, खेळाडू बाद आहेत. महत्वाची आपण म्हणूयात की सिंगल रन्स देत असताना गोलंदाजाला आपण पाहिलंय फक्त सनीने एकच धावा धावले. 23 धावा आपल्याला लागले गेल्यात. आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू येताना पाहायला मिळतात.
डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक खेळाडू रायगड टेनिस क्रिकेटचा क्रिस गेल या नावानं ज्या खेळाडूला ओळखलं जाते आणि तो समर्थ सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवर पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा पार समर्थ कडूच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. दिलगिरी व्यक्त करतोय की प्रतीक पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. विश्वी संघाची प्रशासक एक आणखीन एक ओळख सांगायला झाली तर 11च्या 11 खेळाडू त्यांच्याकडे डावखुरे हाताचे आहेत. 11च्या 11 खेळाडू डावखुरे हातांना घेऊन हा संघ बऱ्याचशा मैदानामध्ये देखील उतरला आणि ती एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. त्यामुळं प्रतीकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला समर्थ आलेत. पण म्हणजे थोडासा उशीर झाला समर्थला मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी, कारण आशुतोष पाटीलची जी इनिंग ज्यानं 13 बॉल फेस केली होती त्याच्या बॅटमधून 22 धावा आल्या होत्या. पाठीमागे जाऊन फटका खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आणखीन एक हाताला लागलाय वेशवी 11 वेशवी संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रतीक पाटील होतील झेलबाद. महत्वाची विकेट ऋतिक म्हात्रेनं मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, पण तसाच प्रयत्न पुन्हा एकदा प्रतीकेने केला जिथे बॅटची वरची कडा आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. विनय म्हात्रेने टिपलाय झेल. दुसरा हाताला लागलाय तो अर्थातच वेशवी 11 वेशवी या संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिनियर खेळाडू अविनेश पाटील येताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा हाताला लागला वेशवी 11 वेशवी संघाला. अविनाश पाटील आला आणि अविनाश पाटील गेला देखील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. तन्मय पाटीलला आपण पाहू शकता. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपल्याला तन्मय पाटील पाहायला मिळेल. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जरी कव्हर करत असले तरी टेक्निशियन आमचे विघ्नेशजी चौकचे आहेत. प्रथमेश जोशी यांना आपण कॅमेरामन म्हणून पाहू शकता. जयेश पाटील असतील, त्याच्यासोबत क्रिश शेळके यांचं आपण या उरण टेनिस क्रिकेटच्या सर्व टीमचं आपण सहर्ष स्वागत करूयात, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा देखील कव्हर केली जाते. धावा लागल्या गेल्यात त्या 27 धावा, अवघ्या 27 धावा पाहायला मिळाल्यात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न शरीरावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकापासून कोणत्या प्रकारच्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले वेशवी संघाला. नेहमीच वेशवी या संघाची ओळख राहिली ती म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. तन्मय पाटीलच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. षटकार पाहायला मिळाला तन्मय पाटीलच्या बॅटमधून. 33 धावा. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर.
33 धावा दापडा लागल्या गेल्यात. 33 रन्स. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण संगीत ऐकलं. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शिवजयंती तेवढ्याच उत्सवामध्ये साजरा करत असताना आपल्याला सर्व पाहायला मिळाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रेरणादायी संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. 33 धावा दापडा लागल्या गेल्यात. नवीन खेळाडू विनीत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकावर विनीत पाटीलला लॉन्च केले बेशवी संघानं. वेशवी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर दयानंद म्हात्रे यांना पाहायला मिळतात. आणखीन एक सिनियर खेळाडू वर्ष 40 ओलांडून गेलेत, पण क्रिकेटसाठी नेहमी चांगली कामगिरी करणारा दयानंद मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. जर्मन बेलपाडा या नावानं संघ खेळतोय. आणि जर्मन बेलपाडा म्हटलं की रोहन कडू यांचा संघ नेहमीच चांगली कामगिरी अनेक मैदानामध्ये त्यांची राहिल्या. आज वेशवी सारख्या संघाला देखील थांबवलंय. त्यामुळे मागील 4 षटकामध्ये अवघ्या 33 धावा आल्यात. पण समोर आहे पहिल्याच बॉलवर आपल्या नावाची छाप सोडत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय समर्थ कडून हा षटकार. मोठा फटका खेळत असताना पण समर्थला पाहिला आणि या पहिल्याच बॉलवर आपल्या नावाची छाप सोडल्या. गेल्या हप्त्यामध्येच अगदी आखाती देशामध्ये दुबईमध्ये जाऊन आपल्या नावाची या खेळाडूने छाप सोडली होती. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या खेळाडूंना बरेचसे रेकॉर्ड देखील केलेत. याच मैदानामध्ये 108 धावांची नाबाद खेळली. यावेळचा बॉल शरक्ष थोडासा दूर राहिला. या इनिंग मधील आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनीत पाटील यांना आपण नॉनस्ट्राईकला पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्वीच हिट करायचा होता समर्थला, पण यावेळी अगदी धीम्या गतीने दयानंदा चेंडू टाकला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. समर्थची आपण चर्चा प्रसार करत होतो. या खेळाडूंना टेनिस विश्वाला आपण म्हणूयात की संपूर्ण जागतिक टेनिस क्रिकेटला विश्वजीत ठाकूर असेल, अभिजित ठाकूर असेल, वैभव पाटील असतील, प्रयास पाटील असे खेळाडूंना दिलेत. सचिन तांडील यांना आपण पाहिलंय आणि बरेचसे अशा खेळाडूंच्या सोबत खेळलाय. समर्थचा जर आपण विचार केला तर त्याच्या कारकिर्दीमध्ये ही चर्चा आम्ही सांगू शकतो की ISPच्या ब्ल्यू तिकीट पर्यंत समर्थ सहज गेला होता. पण समर्थने स्वतः सांगितलं की ISPL नाही, ग्रामीण आणि त्यानंतर 40+ आणि ओपन पर्यंत मला खेळायचं आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. बराच काळ उंच पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये उंचीचे फटके नसतात, लांबीचे असतात, पण यावेळी फटका फसलाय. समर्थची महत्वाची विकेट दयानंद म्हात्रेनं मिळवून दिलंय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट समर्थची मिळवली आणि पार्थ मुंबईकर आलेत. यावेळचा हा बॉल आणखीन एक धीम्या गतीने टाकत असताना दयानंद याचं आपण कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर 7 खर्ची केल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर चांगल्याच पद्धतीची गोलंदाजी. यापुढे होणारा सामना वरजपूड निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया 11 साबरकार. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिली इनिंग संपण्याअगोदर टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. या स्पर्धेची कडक नियमावली आहे. जर समोरचा कॅप्टन उपस्थित नसला तर समोरच्या संघाला आपण नाणेफेकीचा कॉल विजयी देणार आहोत. त्यामुळे महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण यावेळचा फटका आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आला हा षटकार.
47 धावा झाल्यात, माफी असावी 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं आव्हान ठेवले ते जर्मन बेलपाडा संघासमोर. आपण पहिलिंगचा खेळ समाप्त झाला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूयात गुरुवारी आमच्या आप्पांचा आवाज. वरस्फोट निशांत 11 दादरपाडा विपक्ष मोर्या 11 सावरखार या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होत आहे. सुहास म्हात्रे यांच्या वतीनं नाणेफेकी करत आहेत. निशांत 11 दादरपाडा संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ या थोडंसं आमच्या आणि खेळतात चांगली मुलं पण बोलायला थोडीशी घाबरतात. बघूया, धन्यवाद. जाऊया पण आता कॉम्बॉक्समध्ये अप्रतिम असा सामना समोर रंगला जातो. आपण बघत आहात खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2026ची ही जबरदस्त अशी स्पर्धा आणि त्यातल्या स्पर्धेतील पहिल्या रात्रीतला हा आपण दुसरा सामना बघत आहोत. तीस बॉल मध्ये 48. चेतन भोईरी यांनी हा नाणेफेकीचा कॉल जिंकला. माणूस एक, आपण असं म्हणूया की समस्या अनेक पण पर्याय एक नाव आहे चेतन भोईर. दादरपाडा टेनिस क्रिकेटला एकजुटीने कसं खेळावं, दादरपाडा गावाला एकजूट कसं करावं या एका युवकाने शिकवलंय. ते नाव आहे चेतन भोईर. दादरपाडा टेनिस क्रिकेटसाठी दिवस रात्र ज्यांच्या खरं तर डोक्यामध्ये अनेक युक्ती आणि शक्ती असतात असे चेतन. आणि चैतन्याचा स्वभाव मला ठाऊक आहे, जे पोटात आहे तेच ओटामध्ये असतं. आणि असं आमचं खरं तर चेतन भोईर यांनी हा नाणेफेकीचा कॉल जिंकला. आणि त्यांच्या विरुद्ध आज मोर्या 11 सावरकर संघ आणखीन एक बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि मनीष गरत यांनी आज खरं तर टॉस करण्यासाठी ते आले होते. चला आपण स्क्रीनवर पाहू शकता आणखीन एक येणारी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 5402 चषक येत्या 29 मार्च ते 31 मार्च या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेघनाथ शेठ मडवी यांच्या माध्यमातून ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक आपला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ 25. मालिकरासाठी आपण एक बाईक देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. या स्पर्धेमध्ये एकूण 24 ग्रामीण संघ खेळले जातील आणि 8 40+ संघ खेळणार आहेत. ज्या संघांच्या संघनायकांना इथं प्रवेश हवा असेल त्यांनी दयानंद मडवी, अजय मडवी, अनिल पाटील आणि अंकुश टकले यांची संपर्क साधा. येणाऱ्या कालावधीमध्ये 29 मार्च ते 31 मार्च ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेघनाथ शेठ मडवी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 30 मध्ये आता 48चा पाठला करायचा आहे. हॅलो. तसेच या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. जय खंडोबा प्रसन्न महाकाल आणि सिकंदर बैलाचे कट्टर समर्थक आतिश म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा आपण मनपूर्वक स्वीकार करूया. समोर आपण दयानंद म्हात्रेला पाहू शकतोय. पहिल्याच बॉलवर पलटवार केला.
ईट का जवाब पत्थर से देते हुए यावेळी पहिल्याच बॉलला पाठवले लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पलटवार करत असताना पहिल्याच बॉलवर आपल्या नावाची छाप सोडल्या ओल्ड इज गोल्ड आणि त्याच दरम्यानच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला. टप्प्याचा बॉल आहे. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि लगेच दुसऱ्या बॉलवर महत्वाची विकेट मिळवून दिले मित पाटीलनं. पहिला आधार लागलाय तो बेलपाडा संघाला. महत्वाची विकेट. पहिल्या बॉलवर षटकार आला होता पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं प्रतीक पाटीलनं झेल टिपला आणि महत्वाची विकेट देखील मित पाटीलनं मिळवून दिल्या. वेशबी टेनिस क्रिकेटला मिळालेला असा एक युवा गोलंदाज ज्या गोलंदाजानं उरण प्रीमियर लीगमध्ये देखील मागील 2 वर्षामध्ये उत्तमच कामगिरी केली आणि सध्याच्या घडीला पाहायला गेला तर वेशबी संघाच्या आपण स्क्वॉडवर जर नजर टाकली समर्थ कडूसारखा सिनियर गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षाचा त्याच्याकडे दीर्घ अनुभव आहे पण जो मित पाटीलवर दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासा पात्र केलेली गोलंदाजी लगेच षटकानंतर पलटवार केला आणि महत्वाची विकेट देखील मिळवून दिली. त्यामुळे वेशबी संघाची क्रिकेटची कारकिर्दी जर सांगायला गेलं तर जवळजवळ 20-25 वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची एक वेगळीच छाप आपल्या एक वेगळीच नावाची वलय त्यांनी निर्माण केलं आणि ते अस्तित्व अजून त्यांनी टिकवून ठेवलं. त्यामुळे सातत्य क्रिकेटमध्ये कसं टिकवावं ही वेशबी संघाकडून पाहून आपण शिकूयात. मागील चेंडूवर महत्वाची विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कडू येताना पाहायला मिळतात. उजव्या हाताचे आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. श्रेयसचा हा बॉल हा फटका फसला. डीप मिड विकेट मध्ये टिपला गेला झेल. बॅक टू बॅक लागलाय जय हनुमान बेलपाडा संघाला हा दुसरा आदरा आणि आणखीन एक विकेट मिळवतोय मित पाटील. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि लगेच बॅक टू बॅक 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात त्या मित पाटीलनं. त्यामुळं विश्वास का दाखवला या गोलंदाजावर त्याचं प्रत्युत्तर लगेच मितनं दिलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मित पाटील पाहायला मिळेल. नवीन खेळाडू रोहन कडू आलेत. हलक्या हाताने हा बॉलला खेळला. सेन्सिबल क्रिकेट आणि इथून मात्र कोणत्या प्रकारची धाव येते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मागील 3 चेंडू निर्धाव फेकले त्यामुळे मित पाटीलची गोलंदाजीचा आपण विचार केला तर चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. बऱ्याचशा मैदानामध्ये वेशबी संघाचा कारनामा मी होताना पाहायला मिळाला आणि बऱ्याचशा लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस त्यांनी जिंकल्यात पण जय हनुमान बेलपाडा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आणि तेवढ्याच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरील चेंडूला पाठवलाय. सीमारेषा पलीकडं रोहनच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेले त्या 12 धावा 2 बाद 12 अशी सुरुवात राहिली जय हनुमान बेलपाडा संघाची.
पहिल्या षटकाचा आता खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावपट्टा धावा लागले गेले तर 13 धावा 2 बाद 13 धावा पाहायला मिळतात. आणि आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकतो येणाऱ्या आगामी कालामध्ये आणखीन एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम उरण पनवेल प्रीमियर लीग येत्या 5 मे पासून ते 13 मे आपल्याला पाहायला मिळेल, जिथे प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख, तृतीय क्रमांक 75,000, चतुर्थ क्रमांक 50,000. आणि या स्पर्धेमध्ये खास आकर्षण सबसे कातील गौतमी पाटील तुम्हाला पाहायला मिळणार. मालिकेवरसाठी तुम्ही स्विफ्ट कार आणि फलंदाजसाठी एक तुम्हाला बाईक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी तुम्हाला एक सायकल देखील देण्यात येतं पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून उरण पनवेल प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघ खेळताना पाहायला मिळेल आणि ज्याचं नेतृत्व करेल अमित जगदीश नाईक, अमित नाईक तुम्हाला पाहायला मिळेल. उलट मॅचकडे जिथे गोलंदाजी ट्रॅकवर समर्थ आला. समर्थचा यावेळचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि इथून मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळला. बरेचसे या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर आय थिंक 64 आयकॉन ऑल इंडियाची खेळताना पाहायला मिळतील. आणि या मयूर सिक्युरिटी फोर्स या संघामध्ये प्रथमेश ठाकरे आणि प्रथमेश राठोड असे 2 आयकॉन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मागील 2 चेंडू समर्थ कडूच्या नावावर राहिलेत. मागील 2 चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव दिली नाही. अगदी 2 दिवसापूर्वीच या क्रीडांगणामध्ये जासीची नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मिडल षटक टाकण्याचं काम समर्थने केलं होतं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बाल बचावलेत. सिंगल रन्स इथून कंप्लीट झाले आणि या एकेरी धावनिशता धावपटला धावा लागले गेले त्या 14 धावा. आमचे उरण तालुक्यात आणखीन एक उत्तम गुणलेखक विनोदजी गरत हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. बऱ्याच वेळा पाहायला गेलं क्रिकेटच्या ज्यांनी स्पर्धा कव्हर देखील केल्यात आणि नेहमीच चांगलं असं त्यांचं उत्तम गुणलेखन पाहायला मिळालं. मागील 3 चेंडूवर पवन फक्त एकच धाव समर्थचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. बऱ्याचशा अशा स्पर्धामध्ये मिडल षटक असतील. त्या काळामध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये यूट्यूब नव्हता, बऱ्याचशा स्पर्धा लाईव्ह नव्हत्या आणि त्यावेळी देखील समर्थच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड आहेत. जर समर्थच्या सोबत तुम्ही चर्चा करायला बसला तर क्रिकेटचे बरेचसे किस्से तो सांगत असतो, ज्यांनी अगदी मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या गोलंदाजीची दहशत निर्माण केली होती. त्यामुळे रायगडचा क्रिस गेल या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं आणि हा देखील आम्ही उल्लेख केला की पूर्वार्धामध्ये आणि एकाच महिन्यात मी मागील महिन्यामध्ये हा उल्लेख केला की दुबईमध्ये जवळजवळ 2 ते 3 स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला होता. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील करत असताना गोलंदाज पंचांकडे अगदी चेंडू थोडासा खालीच राहिलाय, पण पंच हेच सांगतात की पिचिंग थोडीशी बाहेर राहिलंय आणि फलंदाज देखील अक्रॉस बॅट खेळत असताना. त्यामुळं यावेळचा चेंडू सर्वात जरूर आदळलाय, पण निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. समर्थची ओळख राहिली आहे. कधी कधी हातभर बळत घेणारा चेंडू आतमध्ये तो वळवत असतो, कधी कधी बाहेर देखील चेंडू काढत असतो. फलंदाज नेहमी संभ्रमामध्ये पाहायला मिळाले. आणि या खेळाडूची आपण चर्चा प्रसार सर केली तर वयाची 40 ओलांडल्यानंतर या खेळाडूने 4 बाईक जिंकल्यात, ज्यामध्ये चला रिव्ह्यू कोणत्या प्रकारचा LBW नसेल या गोष्टी तर प्रत्येकाला ठाऊक आहेत. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सूर्यदादा डेपेक्षा जास्त नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आता खेळाडू खेळायला लागलेत आणि तेवढ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा देखील आहेत. मग वलभचं मैदान असेल, सध्या आपण पाहायला गेलं तर केवाळीच्या मैदानामध्ये देखील नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. खोपड्याच्या मैदानामध्ये एक नाईट क्रिकेटची स्पर्धा चालू आहे आणि जासीच्या मैदानामध्ये आणखी एक नाईट क्रिकेटची स्पर्धा. त्यामुळे बऱ्याचशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा सध्या खेळाडू खेळतात. त्यांना या नियमावली सांगण्याची आम्हाला गरज भासतच लागत नाही आहे. मागील 4 चेंडूमध्ये एकच धाव आणि आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समर्थ कडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय, काटा बदलवलाय गोलंदाज समर्थनं. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. त्यामुळे मागील 5 चेंडूमध्ये एकच धाव या गोलंदाज खर्ची केल्या. याच क्रीडांगणामध्ये दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये 108 धावांची खेळी, शतकीय खेळी समर्थने केली होती. यावेळचा बॉल फटका फसलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात, मीत पाटीलने टिपलाय झेल. आणखीन एक हाताला लागलाय जे हनुमान बेलपाडा संघाला आणि 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर.
2 षटकांचा खेळ समाप्त झाल्या. अवघ्या एकच धाव खर्ची केली समर्थनं. चांगलं असं संगीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर ऐकलं. शिवजयंती प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला साजरी होताना पाहायला मिळाली. येणारे आता 18 बॉल आणखीन 34 धावांची गरज. 18 मध्ये 34 बनवायच्यात. लोवेश कोटच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना आम्ही पाहिल्यात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये हेच चित्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरूर धाबा खर्च केले होते गोलंदाजानं 13, पण त्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली समर्थनं अवघी एकच धाव खर्च केली. महत्वाचा एक खेळाडू बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये दबाव पाहायला मिळतोय. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्यात. अगदी हा सामना देखील डोळ्यासमोर पवन आठवतोय, जिथे एका बाजूला नागाव संघ 40+ खेळत होता, गावदेवी गावठाण संघ 40+ खेळत होता. 1 मध्ये 3ची गरज होती. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. गोलंदाजानं लवकर सेलिब्रेशन केलं. सामना जिंकून देखील गावदेवी गावठाण संघाला तो सामना गमवावा लागला होता. क्रिकेटमध्ये देखील असे खेळ अशा खरं गोष्टी अनेक वेळा होताना पाहायला मिळाल्यात. सध्या ISPLचं ट्रेंड आपण मागील हप्त्यामध्ये पाहायला मिळाला. बऱ्याचशा खेळाडूंनी आपल्या स्वप्नातल्या स्पर्धा देखील गाजवल्या आणि ते खेळाडू आता टेनिस विश्वामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मग ज्यामध्ये आज अमित नाईकचा विचार केला तर ज्यानं 16 बॉलमध्ये आज 82 धाबा देखील कुठल्या. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण म्हणूयात की 12 बॉलमध्ये 46 वडवलीच्या मैदानामध्ये अमित नाईकने गाजवलं. त्यामुळे बोलबाला ISPLचा याच गावानं ISPL मध्ये एक खेळाडू साईश मात्रेला देखील दिलाय. अगदी जवळचं गाव आपण एकटघर गेलं तर अमित नाईकला आपण ISPL खेळताना पाहिला. विश्वजित ठाकूरनं ती स्पर्धा गाजवली. प्रथमेश म्हात्रे असतील आणि त्याचसोबत अमय पाटील टाकीगावचा खेळाडू. 18 मध्ये 34 आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी कडू आले. ऋषीला आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीला लॉन्च करण्यात आलाय. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला. बॅटच्या मिनिट खरं तर बॉलच्या मिनिटपर्यंत जाऊन खेळावं लागेल रोहनला, पण फुटवरचा वापर होत नाही आहे. जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न रोहन करतोय, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि त्या मात्र हा थोडासा तुम्हाला प्रयत्न टाळावा लागणार आहे. यावेळचा बॉल जागेवरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर नसेल तर त्याचा वापर त्याचा कधीच फायदा होत नाही आणि तेच सध्या पाहायला मिळालं आहे. सध्या फायदा झाला वेशवी संघाचा. मागील 2 चेंडू निर्धाव हाताळले ते गोलंदाजांना. पण आता येणारे 16 बॉल 34 धाबांची गरज. नॉस्टक एंडला आपल्याला विनय मात्रे पाहायला मिळतील. यावेळचा आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलग्न 3 चेंडू निर्धाव हाताळले ते ऋषीनं. त्यामुळे आता येणारे 15 बॉल 34 धाबांची गरज. यावेळचा हा बॉल आणि इथून मात्र हिट विकेट. महत्वाचा खेळाडू रोहन कडू झालाय बाद. मागील 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि त्याचा दबाव सध्या रोहननं मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि रोहनला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण संगीत ऐकलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर असंच प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे झकास लस्सीचे ओनर अब्दुल चाचा यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. रायगड असो ठाणे असो, ज्यांच्या खरं तर लस्सीला पसंती दिली क्रिकेट खेळाडूंनी, ज्यांच्या लस्सीला पसंती दिली आम्हासारख्या समालोचकांनी, अनेक आयोजकांनी. त्यामुळं तुमचं देखील जासाईच्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष मी स्वागत करतो. ज्यांच्या मुखामध्ये जय शिवराय नेहमी ऐकायला मिळत असतं अशी छत्रपती शिवाजी महाराजांची निस्सिम मक्त अब्दुल चाचा आपलं देखील सहर्ष स्वागत. मागील आणखीन एक चेंडू डॉट आला. त्यामुळे तर या मॅचमध्ये येणारे 13 बॉल 34 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पार्किंग प्लॉटच्या पलीकडच मिळतील धाबासा आला. आणखीन एक षटकार.
12 बॉल आणखीन 28 धावांची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण संगीत ऐकता. ये मुल्क है मराठों का, या शिव छत्रपती शिवाजी महाराज का डोल था, मूलों की ताकतों की जिन्होंने अपनी तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी हिंदवी स्वराज्य का बच्चा बच्चा शिवाजी महाराज की जय बोला था. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण हे संगीत ऐकलं. मागील षटकामध्ये फार कमी धाबा गोलंदाजाने खर्च केल्या. येणारे आता 12 बॉल आणखीन 28 धावांची गरज. मॅच मध्ये आपण म्हणूयात की बॅलन्सिंग सामना 50-50 सामना, पण त्यासाठी धावांसाठी धाव करावं लागेल जर्मन बेलपाडा संघासाठी. आकाश कृष्ण ठाकूर यांच्या वतीनं बक्षीस आहे ते सनी ठाकूरसाठी 3 षटकार आले पाठोपाठ, तर 1000चे कॅश प्राइज हे आकाश कृष्ण ठाकूर यांच्या वतीने दिलं जाईल. बरेचसे प्रेक्षक देखील स्पर्धा एन्जॉय करतात. आणि गोलंदाजी ट्रॅकवर समर्थ कडू आलाय, पुढ्यामध्ये टाकलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पण एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडं. मिळतील धाबा 4. अकरा बॉल आणि आता मात्र 24 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय, पुढे आलेत, पुढे येऊन फटका खेळल्यात. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. महत्वाची विकेट मिळवून दिलंय ते अर्थातच समर्थ कडून लगेच पलटवार केलाय आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. ची विकेट देखील मिळवली ती गोलंदाजानं. आपण जर विचार केला प्रसाद सर, तर आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी मुघल हल्ले करायचे, सध्या आपण म्हणूयात की खोपट्याच्या मैदानामध्ये देखील हवाई हल्ले चालू आहेत. खेळाडू खेळतात आणि तसं समालोचन देखील चालू आहे. आमचे प्रवीण ठाकूर असतील, नेहमी ज्यांचा जो सुप्रसिद्ध शब्द राहिला तो हवाई हल्ला, आणि नेहमी एक लोकप्रिय समालोचक ते देखील आहेत. आमचे रोहित म्हात्रे ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात आणि ते त्यांच्या आवडीचे समालोचक आहेत. त्यामुळं उरणपूर विभाग, व्हॉइस ऑफ उरणपूर विभाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 10 मध्ये आता 24 बनवायचे आहेत. यावेळेचा बॉल धीम्या गतीने टाकला. आणखीन एक फसवा चेंडू पाहायला मिळतोय. समर्थ कडून चांगलीच गोलंदाजी केल्या आणि त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पण त्यानंतर मागील 2 चेंडू निर्धावच टाकले समर्थेनं. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व, 3रं पर्व या खेळाडूनं गाजवलं होतं. मालिकेवरची बाईक या खेळाडूचे नाव राहिली होती. मोठुरीच्या क्रीडांगणामध्ये हाच कारनामा या खेळाडूने केला होता. बॅटची रिडिंग एज, महत्वाची विकेट, आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. जिंकण्यासाठी आणखीन 24 धावांची गरज. 8 बॉल 24 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडूचे षटक आणि त्या षटकानं पूर्णपणे पलटवारच केलाय. यावेळचा बॉल फटका फसला. 20 मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, झेल टिपला गेलाय. तन्मय पाटीलनं आणखीन एक विकेट मिळवले. समर्थनं 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर समर्थ पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर महत्वाच्या 3 देखील विकेट समर्थने मिळवल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपल्याला समर्थ पाहायला मिळेल. कित्येक वर्ष दांडगान
या खेळाडूच्या सोबत आहे आणि तो अनुभव पाहायला मिळाला. या वेळचा बॉल अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. या खरं तर मागील स्पर्धेमध्ये मिडन षटक, या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक, त्यामुळे या खेळाडूचा आज कारकिर्दी पाहायला गेला तर फायपर्स कंप्लीट केलाय समर्थन. सहा बॉल आणि आता 24 धाबांची गरज. बेलपाडा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि बेलपाड गावचे आमची परमित्र जे कामाशी नेहमी प्रामाणिक असतात अशी आमची गणेशजी कोळी केकलॉजीची वजनदार खजिनदार गणेशजी कोळी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. समर्थ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत होते आणि त्यांची गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक आले. 5 विकेट समर्थनं मिळवल्यात आणि विनोद स्पोर्ट गावठाण संघाचे संघमालक विनोद राम पाटील यांच्या वतीनं समर्थकडूसाठी 1111 रुपयाचं जीपे त्यांच्या अकाउंटला करण्यात आलं. विनोद स्पोर्ट गावठाण संघासाठी 40+ असेल, तालुका नियामध्ये असेल, विनोद पाटील या नावासाठी नेहमी समर्थकडून चांगली कामगिरी केली आहे. बऱ्याचशा स्पर्धा विनोद स्पोर्ट गावठाण संघासाठी तो खेळला आणि हे प्रेम नेहमी विनोद पाटील यांचं समर्थ व कडूवर पाहायला मिळालं आणि विनोद पाटील यांच्या वतीनं 1111 रुपयाचे कॅश प्राईज हे समर्थला दिलं जाईल. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पार्थ मुंबईकरला पाहू शकता. पहिल्या चेंडू देखील निर्धाव आला आहे आणि आता येणारे 5 बॉल 24 धावांची गरज. जय हनुमान बेलपाडा संघ थोडासा बॅकफूटला गेला आहे. धावाचा पाठलाग करता आला नाही. सुरुवात चांगली केली होती षटकारानं. षटकार आला होता दयानंदच्या बॅटमधून. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न 20 मध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटले वेगानं 2 धावा होतील का? डेंजर इंड धावली होती. ही धाव गरजेची होती का? बेलपाडाचे स्क्वॉडचे खेळाडू विचारतात. खेळाडू कक्षामधून हाच आवाज आला की सनी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर कदाचित बेलपाडा संघ जिंकला असता. पण तिथून आता मात्र दुसरी धाव घेत असताना सनी ठाकूर झाले बाद आणि आता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 9 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 48 धावांचा पाठलाग करायचा होता आणि शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना शरीरक्षा थोडासा दूरचेंडू दूर ठेवला होता पण अगदी योग्य टप्प्यावर पाहायला मिळते. त्यामुळे डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पार्थ मुंबईकरने केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर सध्या चांगली गोलंदाजी आहे. त्यामुळे वेशवी संघाचा आपण विक्रांत विचार केला तर 11च्या 11 डावखुऱ्याचे खेळाडू आहेत या संघामध्ये. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिझनमध्ये. काय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि आपण म्हणत की उरण तालुक्यातील अक्षय असा एकमेव संघ आहे ज्या संघाकडे 11च्या 11 डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. आणि समर्थन असं देखील आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की बरेचसे खेळाडू उजव्या हाताने पहिल्यांदा बॅटिंग करायचे पण माझ्यासोबत जेव्हा जेव्हा प्रॅक्टिसला आले तेव्हा त्यांना मी डावखुरे बनवलं आणि डाव्या हाताने बॅटिंग करायला लावलं आणि ते खेळाडू आता सध्याच्या घडीला चांगलीच बॅटिंग करतात. यावेळचा बॉल शरीरच्या थोडासा दूर टाकला होता. आउटसाईड ऑप्शन पाहायला मिळतात आणि एक्स्ट्रा स्वरूपात इथून आणखी एक धाव जोडली जाईल. धाव पडला धावा लागले गेले त्या 27 रन्स. आणखीन या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल पुढे जाऊन खेळायचा होता पण आणखीन एक यावेळी विकेट मिळवले गोलंदाजानं. बॅटची रेटिंग एज महत्वाचा खेळाडू संघ झाला ऑल आउट. जर्मन बेलपाडा संघ. हार्ड लक बेलपाडा संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन वेशवी इलेव्हन वेशवी संघ. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं चांगलीच गोलंदाजी केली आणि आपल्या 2 षटकामध्ये ज्यानं फायपर्स कंप्लीट केला असा समर्थ कडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. संघ मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हा. आज वहाळच्या दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ चॅम्पियन ठरला आणि
मॅन ऑफ द मॅचसाठी आपण इन्व्हाइट करतोय आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय नकुल पोषा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय.